नमस्कार सर, मी सिमरन भगवान जावळकर. माझी शाळेचं नाव जिल्हा परिषद मुख्य प्राथमिक शाळा सत्ती केंद्र टेंभुरकोंडा येथील इयत्ता 7वीचे विद्यार्थी. माझे मार्गदर्शक शिक्षक श्री पंकज वरेकर सर आहेत. सर, आपल्याला घरासमोर आपण म्हणतो की कचऱ्यावाल्याला तर सफाई करणारा पाणी आपल्याच कचरावाला, कारण आपणच कचरा करलो तर आपली जबाबदारी आहे की कचऱ्याची सफाई करावी. तर मी जेव्हा बाजाराला अंजनगाव शहरात गेले तेव्हा मला एक कचऱ्याची मोटर दिसली ज्याचे घाण वास दूरवर पसरला होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की कचऱ्याची समस्या फार भयंकर आहे. प्रत्येक घरातील बकेट कचरा कचऱ्याचे साम्राज्य झालेले दिसले. हा भयंकर समस्येची सोल्युशन म्हणून मी हे मॉडेल तयार केले ज्याचे नाव आहे होम कंपोस्टिंग. माझे हे मॉडेल प्रत्येक घरगाव व शहरात समस्येची हल आहे. निसर्गाचे रक्षण करणे व लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. हे माझे मॉडेल आहे. हा मॉडेल म्हणजे यांचे काम करण्याचे मॉडेल. जेव्हा आपण कंपोस्ट सुरू करणार आहे तेव्हा त्यामध्ये बायोटेक्स्चर म्हणजे माती व पाण्याचे कचरा टाकायचा. त्यामध्ये टाकायचं व आपल्या घरातील ओला कचरा टाकून झाकण बंद करून पुढे 4 वेळ आणि मागे 4 वेळ फिरवायचे. फिरव बेटा फिरव. फिरव फिरव. जेव्हा कंपोस्ट झालेले 100% तेव्हा आपल्याला काढायचं आहे. यामध्ये बायोटेक्स्चरसाठी राहू तसेच आपल्याला पुढे 4 वेळ आणि मागे 4 वेळ फिरवायचं आहे. आता यामध्ये कोणता कचरा टाकायचा व कोणता नाही. शिडी अन्न प्लेट भाज्यांची साली हा टाकायचा पण यामध्ये सुका कचरा टाकायचा. जसं नारळाची करवंटी मटण हांडी हा टाकायचा. हा षटकोनी आकारामुळे कचरा खालीवर होईल म्हणजे मिक्स होते व बाजूला लावलेले जाळीतून ऑक्सिजन होईल. व आपण हा मशीन कुठेही ठेवू शकतो. घरात सावलीत पण याला उन्हात ठेवायचं नाही. उन्हाळ्यात कचरा वाढतो कंपोस्ट होत नाही. अशा प्रकारे या मशीनद्वारे आम्ही आमच्या शाळेमध्ये टाकलं ना शाळेच्या अशा प्रकारे या मशीनद्वारे घरीच खत तयार करून त्याच्या कुंड्यांमध्ये वर्गाच्या परसबागेत किंवा शेतात सुद्धा वापरू शकतो. माती पानांचा कचरा पालक सुका पानाची माती ते पाहिजे ते एकदा टाका लागते सांगा ना. एकदा टाका. पुढच्या प्रदर्शनीला सिमरन हां पुढच्या प्रदर्शनीला सांग. हा प्रदर्शनीला ओल्या कचऱ्याचे सोल्युशन आहे.